हालेलुया. देवाला धन्यवाद देतो आज पुन्हा एकदा या प्रभूच्या वारी डोर ऑफ फेलोशिप आशेचं द्वार सहभागिता या मंडळीमधून सर्व मंडळीतील सभासद, माझे सर्व फेसबुकवरील जे मित्र आहेत, प्रिय नातेवाईक आहेत, आपण सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये मी शालोम, प्रेज द लॉर्ड आणि जय येशू असं म्हणतो. आणि आज पुन्हा एकदा आम्ही देवाच्या वचनाकडं जाणार आहोत. माझे प्रियांनो, मागच्या रविवारी आपण देवाच्या वचनामधून पाहतो आहोत की प्रभू येशू ख्रिस्त हा वधस्तंभावर जाण्या अगोदर जो त्याचा शेवटचा आठवडा होता, त्या आठवड्यामध्ये प्रभू येशूच्या पाऊलखुणांचा अभ्यास करत आहोत. आणि हा आजचा तिसरा संदेश आहे, तिसरा रविवार. पहिल्या रविवारी आम्ही अभ्यास केला होता की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस यरुशलेमच्या मंदिरामध्ये गेला, त्यानं त्या मंदिराचं शुद्धीकरण आणि स्वच्छता केलेली आहे. माझ्या प्राण्यांनो, आमचं शरीर हे प्रभू येशू आणि देवाचं राहण्याचं वसतिस्थान आहे. आमचं अंतःकरण हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. आणि म्हणून या मंदिराला जर शुद्धतेची गरज आहे, आपल्या मंदिराला, ह्या अंतःकरण रूपी म्हटलेल्या मंदिराला जर पवित्र आणि शुद्ध करण्याची गरज आहे, तर आज आम्ही प्रभू येशूला विनंती करूया की प्रभू येशू, माझ्या अंतःकरण रूपी ह्या मंदिराचं शुद्धीकरण तू कर. आणि देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं की प्रभू येशूचे रक्त आम्हाला सर्व पापापासून, सर्व दुष्कर्म, अपराध यापासून आम्हाला स्वच्छ करतं. त्याच्यानंतर आपण मागच्या रविवारी आम्ही अभ्यास केला होता की प्रभू येशू ख्रिस्तानं ओलांडणाचं भोजन, शेवटचं भोजन होण्या अगोदर त्यानं आपल्या शिष्यांचे पाय धुतले आणि त्यानं दाखवून दिलं की सेवा करणारा हा मोठा आहे. आणि त्यामध्ये त्याने नम्रतेचा धडा, एक सेवा करण्याचं हृदय, जर प्रीती आहे तर सेवा आहे. आणि माझ्या प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील ज्या प्रकारे यहुदा इस्करियो या 12 शिष्यांमध्ये होता आणि येशूने त्याचे देखील पाय धुतलेत, तसं आमच्या जीवनामध्ये कोणी यहुदा इस्करियो असेल तर आम्ही देखील, देवाचं वचन म्हणतं की आपल्या शत्रूवर देखील तू प्रीती कर. आणि म्हणून जर ख्रिस्तावर आमची प्रीती आहे तर निश्चितच आमचं इतर जे शेजारी आहेत, लोक आहेत, त्यांच्यावर देखील आमची प्रीती आहे. आणि ख्रिस्तावर जी प्रीती आहे त्या प्रीतीला धरूनच पवित्र आत्म्याच्या द्वारे आणि सामर्थ्यानं आपण एकमेकाची सेवा करू शकतो. आज आम्ही थोडं पुढे जाणार आहोत आणि आजचा संदेशाचा जो विषय आहे तो म्हणजे प्रभू येशूची प्रार्थना, ज्याला अभ्यासक हाय प्रिस्टली प्रेयर किंवा याजकाची मध्यस्थीची प्रार्थना असं देखील म्हणत असतात. ज्या प्रकारे जुन्या करारामध्ये याजक आपल्या इस्रायल लोकांसाठी देवाकडे मध्यस्थीने प्रार्थना करत असे, माझ्या प्रियांनो, नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त देखील त्याच्या सर्व शिष्यांसाठी आणि शिष्यांनी ज्यांना ज्यांना शुभवर्तमान सांगितलं आहे, ज्यांना सांगणार आहे, जे ख्रिस्तावर विश्वास ठेवणार आहे, अशा प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी प्रभू येशूनं वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर त्यानं पित्याकडे प्रार्थना केलेली आपण पाहतो. आणि आज त्याच प्रार्थनेचा आम्ही थोडा वेळ अभ्यास करणार आहोत. आणि माझ्या प्रियांनो, तुम्ही माझ्याबरोबर काढू शकतात योहान सुवर्तमान 17वा अध्याय आणि त्यातले पहिले 8 वचनं आपण वाचूया. योहान सुवर्तमान 17वा अध्याय आणि 1 ते 8 वचनं मी तुमच्यासाठी वाचतो. ह्या गोष्टी बोलल्यावर येशूवर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे माझ्या पित्या, वेळ आली आहे, पुत्राने तुझा गौरव करावा, म्हणून तू आपल्या पुत्राचा गौरव कर. जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू मनुष्य मात्रावर त्याला अधिकार दिला आहेस. सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव, त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. जे काम तुम्हाला करावयास दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझा गौरव केला आहे. तर आता हे माझ्या पित्या, जग होण्यापूर्वी जो माझा गौरव तुझ्याजवळ होता, त्याच्या योग्य तू आपणाजवळ माझा गौरव कर. जे लोक तू मला जगातून दिलेस त्यांना मी तुझे नाव प्रगट केले आहे. ते तुझे होते आणि तू ते मला दिलेस आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. आता त्यांना समजले आहे की
जे काही तू मला दिले आहेस ते सर्व तुझ्यापासून आहे. कारण जी वचने तू मला दिलीस ती मी त्यांना दिली आहे व ती त्यांनी स्वीकारली. मी तुझ्यापासून आलो आहे हे त्यांनी खरोखर ओळखले आणि तू मला पाठवलेस असा त्यांनी विश्वास ठेवला आहे. माझ्या प्रियांनो, या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त लवकरच आता जे धर्म पुढारी आहेत त्या धर्म पुढाऱ्यांसमोर वधस्तंभावर जाण्या अगोदर त्याला आता स्वाधीन व्हायचं होतं त्यांच्याजवळ. आणि आपल्या स्वतःच्या देहाचं समर्पण, आपल्या देहाच्या द्वारे आणि रक्ताच्या द्वारे आपल्या सर्व मानवाच्या प्रायश्चित्तासाठी त्याला वधस्तंभावर जायचं होतं. पण त्या अगोदर तो पित्याकडे प्रार्थना करत आहे आणि आपल्या शिष्यांसाठी आणि शिष्य ज्यांना ज्यांना शुभवर्तमान सांगत आहेत अशा प्रत्येक, म्हणजे तुम्ही आणि मी देखील आहे. कारण जर त्याच अध्यायातलं 20वे वचन आपण जर वाचलं तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, येशू त्या ठिकाणी म्हणतो, मी केवळ त्यांच्यासाठी म्हणजे शिष्यांसाठीच नाही का प्रार्थना करत आहे किंवा त्यांच्यासाठी मागतो असे नाही, तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी मी विनंती करतो. आणि म्हणून या प्रार्थनेमध्ये माझ्या प्रियांनो, जे तुम्ही ऐकत आहात आणि पाहत आहात, माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी देखील प्रभू येशूनं 2000 वर्षापूर्वी वधस्तंभावर जाण्या अगोदर त्यानं पित्याकडे मध्यस्थी आणि रदबदली केलेली आहे. देवाच्या वचनाचा आम्ही मागे अभ्यास केला आणि डेलिब्रेट बाईट ह्या मराठी पेजवरनं जवळजवळ मी 22 संदेश प्रार्थना याच्यावर दिलेत. आणि त्या पूर्ण संदेशाचा जो मथळा होता तो मथळा हाच होता, इब्री लोकांचं पत्र 5वा अध्याय आणि वचन 7, ज्या ठिकाणी प्रभू येशूच्या जीवनाची एक कॉमेंट्री, त्याच्या जीवनाचं एक नाही का साक्ष एका वाक्यामध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी ते वचन असं म्हणतं, इब्री 5 आणि वचन 7, आपल्याला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे म्हणजे परमेश्वर पिता, त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात म्हणजे प्रभू येशूनं त्याच्या देहावस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करत व अश्रू गाळत प्रार्थना विनवणी केली आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळं ऐकण्यात आली. माझ्या प्रियांनो, या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशूनं या भूतलावर असताना सर्वात जास्त वेळ पित्याकडे त्याने प्रार्थना केलेली आहे. डोंगरावर जाऊन त्याने प्रार्थना केली. माझ्या प्रियांनो, देवाचं वचन म्हणतं मार्क 1:35 मध्ये, मोठ्या पहाटे उठून तो डोंगरावर जाऊन प्रार्थना करत असे. रात्रभर तो डोंगरावर प्रार्थना करत असे. तो अधून मधून वेळ काढून प्रार्थना करत असे. गर्दीमधून लोकांमधून तो निसटून जायचा आणि प्रार्थना करत असे. माझ्या प्रियांनो, डोंगर हा प्रभू येशूच्या जीवनामध्ये एक अप्पर रूम प्रार्थनेचं एक असं ठिकाण होतं. आणि म्हणून येशूच्या जीवनामध्ये प्रार्थना हे प्रथम स्थान होतं. आणि आपण पाहिलं होतं मागे की प्रार्थना करणं म्हणजे देवाबरोबर सहभागिता करणं, देवाशी कम्युनियन करणं, त्याच्याशी वार्तालाप करणं, विश्वासानं देवाशी बोलणं आणि त्याच्यापासून ऐकणं. आणि म्हणून आम्ही पाहिलं की प्रभू येशूच्या जीवनामध्ये प्रार्थना हे प्रभू येशूचं जीवन होतं माझ्या प्रियांनो. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की ख्रिस्तानं त्या वधस्तंभावर जाण्या अगोदर त्यानं आपल्या पित्याकडं सर्व त्याचे जे शिष्य आणि तुम्ही आणि मी आहे आमच्या प्रत्येकासाठी त्यानं त्या ठिकाणी मध्यस्थी केलेली आहे. देवाचं वचन तुम्हाला आणि मला शिकवतं की सर्वात प्रथम त्यानं देवाचा गौरव, तो म्हणतो की आता मी तुझी इच्छा ह्या भूतलावर पूर्ण केली. माझ्या प्रियांनो, ख्रिस्ताचं येण्याचा उद्देश एकच होता की तुम्ही आणि मी ह्या संपूर्ण मानवासाठी त्यानं आपल्या स्वतःचं रक्ताचं प्रायश्चित्त करावं. त्यानं आपला शरीराच्या द्वारे प्रायश्चित्त करून तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा तुम्हाला आणि मला प्राप्त व्हावी. आणि म्हणून प्रभू येशूचा येण्याचा उद्देश होता की अनेकांच्या बहुतांच्या पापासाठी त्यानं आपलं रक्त सांडावं आणि त्यानं तुम्हाला आणि मला त्याच्या रक्तानं खंडून घेतलं असं देवाचं वचन म्हणतं. माझ्या प्रियांनो, खंडणी ही एखाद्या नाही का पेनल्टी सारखी आहे की त्याची ती एक मोबदला आहे. ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्या पापासाठी जरी तारण, माझ्या प्रियांनो, मुक्ती हे आमच्यासाठी देवाचं कृपादान आहे, पण त्याच्यासाठी ख्रिस्तानं एकदा सर्वांसाठी किंमत मोजलेली आहे. त्या वधस्तंभावर त्यानं आपल्या स्वतःचं रक्त सांडलेलं आहे. ज्या रक्ताच्या द्वारे तुमच्या आणि माझ्या सर्व पाप, शाप, चुका, अपराध आणि दुष्कर्माची क्षमा त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे.
आणि म्हणून प्रभू येशू या ठिकाणी म्हणत आहे की देवा, मी ह्या भूतलावर जे काम तुम्हाला दिलं होतं, ज्या कामाच्या उद्देशाने मला त्या भूतलावर पाठवलं होतं, तो मी पूर्ण केलेला आहे. आणि त्यानं काय केलं तर त्यानं देवाचा गौरव केलेला आहे. आणि सार्वकालिक जीवनाबद्दल तो म्हणतो की त्या पित्याला, त्या स्वर्गीय बापाला ओळखावं आणि प्रभू येशूला ओळखावं. आणि हा जो संबंध जे ओळखतात आणि विश्वास ठेवतात त्यांना सार्वकालिक जीवन आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, देवबापाचं गौरव आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रत्येक वेळेस केलं पाहिजे. जसं पुत्रानं, प्रभू येशूनं जे काम त्याला दिलं होतं, जे काम होतं तुमचं आणि माझं, पापापासून तुम्हाला मला मोक्ष प्राप्त व्हावा, तुम्हाला आणि मला तारण प्राप्त व्हावं, आणि त्यानंतर तुम्ही आणि मी सार्वकालिक जीवनाच्या पुस्तकामध्ये, सार्वकालिक जीवनामध्ये तुमचा आणि माझा प्रवेश व्हावा. देवानं माझ्या प्रियांनो प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी, ज्यांना येशू नाव प्राप्त झालेलं आहे, त्या प्रत्येकासाठी परमेश्वराची ती लेकरं आहेत आणि ख्रिस्ताची ती शिष्य आहेत. आणि म्हणून ख्रिस्ताने देखील तुम्हाला आणि मला एक महान आज्ञा दिलेली आहे. मत्ते 28:18-20 मध्ये देवाचं वचन तुम्हाला मला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त मरणातून पुनरुत्थान झाल्यानंतर आणि स्वर्गारोहण होण्याच्या अगोदर त्याने त्याच्या शिष्यांना बोलवलं आणि म्हटलं की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे, आणि यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या, आणि जे काही मी तुम्हाला आज्ञा दिली आहे ते त्यास पाळावयास शिकवा. ही महान आज्ञा, ही महान कामगिरी प्रत्येक विश्वासणाऱ्याला, प्रत्येक प्रभू येशूच्या लेकरासाठी ही महान आज्ञा आहे माझ्या प्रियांनो. आणि ही महान आज्ञा तुम्हाला आणि मला पूर्ण करायची आहे. जसं ख्रिस्तानं त्याचं कार्य या वधस्तंभावर त्यानं करून पूर्ण देवाचं गौरव केलेलं आहे, तसंच तुम्हाला आणि मला देखील ही महान आज्ञा पूर्ण करून, महान आज्ञा आमच्या जीवनामध्ये पूर्ण करून देवाचा गौरव आमच्या जीवनामधून पूर्ण करायचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू यानं देवाचा गौरव केला, देवाची आज्ञा पूर्ण करून. वचन 9-12 मध्ये पुढे असं म्हटलेलं आहे की तो म्हणतो की मी त्यांच्यासाठी विनंती करतो, मी जगासाठी विनंती करत नाही, तर जे तुम्हाला दिले आहेस त्यांच्यासाठी, कारण ते तुझे आहेत. जे माझे ते सर्व तुझे आहे, आणि तुझे ते सर्व माझे आहे, आणि त्यांच्या ठाई माझा गौरव झाला आहे. यापुढे मी जगात नाही, पण ते जगात आहेत, आणि म्हणून मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र पित्या, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे. जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या वचनात, तुझ्या नावात मी त्यांना राखले. मी त्यांचा सांभाळ केला, आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचा नाश झाला नाही. शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले. माझ्या प्रियांनो, या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांसाठी आणि शिष्यांच्या द्वारे जे तुम्ही आणि मी विश्वास ठेवणार होतो, आमच्या प्रत्येकाच्या ऐक्यतेसाठी, आमच्या प्रत्येकाच्या शांतीसाठी, आमच्या प्रत्येकाच्या संरक्षणासाठी तो पित्याकडे प्रार्थना करत आहे. पिता आणि पुत्र जसं एक आहे, जसं त्यांचं ऐक्यता आहे, तशी ऐक्यता आमच्यामध्ये आणि मंडळीमध्ये असलेल्या प्रत्येकामध्ये असावं. जे ख्रिस्ताचे विश्वासणारे आहे, मंडळी प्रभू येशूचं शरीर आहे, आणि प्रत्येक शरीरानं एकमेकावर जुळलेलं असावं. आणि म्हणून तो ह्या ठिकाणी प्रार्थना करत आहे की देवा, तू त्यांना तू राख. आतापर्यंत त्यांना मी राखलेलं आहे. 3.5 वर्ष त्यानं सैतानाच्या सर्व चुकीच्या आणि सर्व प्रकारच्या हल्ल्यांपासून त्याच्या शिष्यांचा त्याने बचाव केला. माझ्या प्रियांनो, देवाचं वचन म्हणतं 1 पेत्र 5:8, तो सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा आहे, तो कोणाला गिळावे म्हणून तो शोधत असतो. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, त्या ठिकाणी ज्या शिष्य त्याच्याकडे गेलेत आणि शिष्याने त्याला विनंती केली, मास्टर टीचर्स हाऊ टू प्रे, प्रभूची प्रार्थना कशी करावी ते तुम्ही आम्हाला शिकवा. त्यास प्रभू येशूनं त्यांना ती प्रार्थना, एक नमुना प्रार्थनेचा दिलेला आहे. आणि त्या ठिकाणी ते शब्द आहे की आम्हास नाही का परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास
त्यापासून वाचव. आम्हाला प्रार्थना त्या ठिकाणी प्रभूने शिकवलेली आहे. त्या सैतानापासून तुमचा आणि माझा बचाव व्हावा यासाठी देखील प्रभू येशू पित्याकडे प्रार्थना करत आहे. माझ्या प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये, आपण आमच्या मंडळीमध्ये असो, समाजामध्ये असो, आमच्यामध्ये ऐक्यता असावी. आणि माझ्या प्रियांनो, या ऐक्यतेमध्ये ज्या अडखळण आहेत ते म्हणजे मतभेद, तट, फूट आणि ही सर्व गोष्टी जी आहे ती ऐक्यतेमध्ये येण्यासाठी कारणीभूत आहेत. ते येऊ देत नाही. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये माझ्या प्रियांनो, सर्व प्रकारचे मतभेद, गर्व, सर्व प्रकारचं तट, फूट ही आमच्या जीवनातून निघून गेली पाहिजे. आणि म्हणून प्रभू येशूनं प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी प्रार्थना केलेली आहे. देवानं तुम्हाला आणि मला ह्या भूतलावर ठेवलेलं आहे. आणि म्हणून तो ह्या भूतलावर तो येण्या अगोदर तो येणार आहे माझ्या प्रियांनो. पण त्या दरम्यान, ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणानंतर आणि पुन्हा त्याच्या येण्याच्या या मधल्या दरम्यान तो पित्याला विनंती करत आहे की आता मी त्यांच्यामध्ये देहामध्ये नसणार, परंतु तो प्रार्थना करतो. आणि माझ्या प्रियांनो, तू म्हणतो की तू त्यांचं रक्षण कर, त्यांना सांभाळ. मेंढपाळाप्रमाणे मेंढराला जसं सांभाळं तसं मी त्यांचा सांभाळ केला आहे. आता पित्या त्यांचा सांभाळ तू कर. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, जितकं आम्ही एक ऐक्यतेमध्ये राहू, जितकं आम्ही मंडळीमध्ये राहू, जितकं आम्ही देवाजवळ राहू, तितकं आम्ही सुरक्षित आहोत. कारण देवाचं वचन म्हणतं, जो कुंपण तोडतो त्या सर्प दंश करतो. आणि म्हणून या दिवसामध्ये, लॉकडाऊन मध्ये असताना, जरी आम्हाला फिजिकली, आम्हाला शारीरिकदृष्ट्या एकत्र येता येत नाही, परंतु आम्ही आमच्या घरामध्ये ऑनलाईन जिथे कुठं नाही का आम्ही प्रार्थनेमध्ये, आराधनेमध्ये, देवाच्या वचनाचं आचरण आणि देवाच्या वचनाचं मनन यामध्ये आम्ही स्वतःला घडवून दिलं पाहिजे. माझ्या प्रियांनो, जितकं आम्ही पित्याच्या जवळ जातो तितकं आम्ही देवाच्या सुरक्षिततेमध्ये आहोत. सैतानापासून आमचा बचाव होतो. देवाच्या प्रीतीमध्ये आम्ही राखला जातो. आणि देवाची प्रीती आमच्या जीवनातून इतरांवर प्रीती करण्यासाठी, ऐक्यतेमध्ये राहण्यासाठी ती आम्हाला कारणीभूत ठरते. पुढे देवाचं वचन 13 मध्ये असं म्हटलेलं आहे की आता मी तुझ्याकडे येत आहे आणि माझा आनंद त्यांच्या ठाई पूर्ण व्हावा म्हणून मी ह्या जगात ह्या गोष्टी बोलत आहे. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी त्याचे जे शिष्य आहेत आणि सर्व जे विश्वासणारे त्यांच्या ठाई देवाचा आणि म्हणजे ख्रिस्ताचा आनंद राहावा यासाठी तो प्रार्थना करत आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आज ह्या जगामध्ये आम्ही असताना अनेक प्रकारचं दुःख, संकट, क्लेश आणि आपत्ती आहे. लोकांचा द्वेष देखील आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील देवाचा आनंद, देवाची शांती आमच्या जीवनामध्ये वास करते. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणतो की हे अभिवचन आहे आणि प्रभू येशूनं आपल्याला हे अभिवचन दिलेलं आहे. आणि म्हणून ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हाला आणि मला आनंद आहे. ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला शांती आहे. तो आनंद माझ्या प्रियांनो जग देतं त्याप्रमाणे नाही, तर हा ख्रिस्ताचा आनंद आमच्या सर्व परिस्थितीमध्ये, ती परिस्थिती काही असू देत, वचनाला धरून ख्रिस्तावर आमचा पूर्ण भाव असतो. आणि म्हणून माझा आनंद ख्रिस्तामध्ये पूर्ण होतो. ते एक सुंदर असं गीत आहे, प्रभू का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु मेरी ताकत. प्रभू येशूचा आनंद हेच आपलं सामर्थ्य आणि शक्ती आहे माझ्या प्रियांनो. आणि त्याच्या पुढे आम्ही जर वाचलं 14 पासून तर पुढच्या वचनांपर्यंत त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मी त्यांना तुझे वचन दिले आहे, जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करत नाही, तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करतो. जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना सत्यात समर्पित कर, तुझे वचन सत्य आहे. जसे तुम्हाला जगात पाठवले तसे मीही त्यांना जगात पाठवले आणि त्यांनीही सत्यात समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरता स्वतःला समर्पित करतो. मी केवळ त्यांच्यासाठी नाही तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी विनंती करतो की त्या सर्वांनी एक व्हावं. हे माझ्या पित्या,
जसं तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनी तुझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठवले असा विश्वास जगाने धरावा. तू जो गौरव मला दिला आहे तो मी त्यांना दिला आहे, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे, म्हणजे मी त्यांच्यामध्ये व तू माझ्यामध्ये, यासाठी की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की तू मला पाठवले आहे. जशी तू माझ्यावर प्रीती केलीस तशी त्यांच्यावरही प्रीती केलीस. माझ्या प्रियांनो, या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तानं त्याचे शिष्य आणि शिष्यांनी ज्यांना शुभवर्तमान सांगणार, जे विश्वास ठेवणार, त्यांचं संरक्षण व्हावं. त्यांना संरक्षण केवळ देवाच्या नावामध्ये, देवाच्या वचनामध्ये आणि देवाच्या अभिवचनामध्ये आहे. आणि म्हणून तो त्या ठिकाणी वधस्तंभावर जाण्या अगोदर तो 3.5 वर्ष मी त्यांना सत्यामध्ये राखलेला आहे, तुझ्या वचनामध्ये राखलेलं आहे, तुझ्या नावामध्ये राखलेलं आहे. आणि म्हणून आता त्यांना संरक्षणाची गरज आहे. आणि म्हणून ह्या सैतानापासून, ह्या जग म्हटलेल्या खतरनाक अशा परिस्थितीमधून त्यांचा बचाव व्हावा. कारण प्रियांनो, देवाचं वचन योहान 10:10 मध्ये असं म्हटलेलं आहे की चोर म्हटलेला सैतान जो येतो तो चोरी, घात आणि नाश करण्यासाठी येतो. त्या दुष्टापासून, त्याच्या परीक्षेपासून तुमचा आणि माझा बचाव व्हावा. त्या मोहापासून त्यानं तुम्हाला आणि मला सांभाळावं, यासाठी तो आम्हाला सत्यामध्ये, म्हणजे त्याचं वचन सत्य आहे, त्या वचनामध्ये तो समर्पित करत आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, जसा ख्रिस्त आणि पिता एक आहे तसं त्याची इच्छा आहे की तुम्ही आणि मी एक असावं. आमच्यामध्ये ख्रिस्त आणि आम्ही ख्रिस्तामध्ये, माझ्या प्रियांनो, एक ऐक्यतामध्ये असावं. आणि म्हणून ख्रिस्तामध्ये राहणं हे खूप महत्वाचं आहे. कारण ज्यावेळेस ख्रिस्त आमच्यामध्ये आहे त्यावेळेस ह्या जगामध्ये किती मोठी शक्ती असो, देवाचं वचन म्हणतं की तुमच्यामध्ये जो आहे तो ह्या जगामध्ये जो आहे त्यापेक्षा महाशक्तिमान आहे. आणि म्हणून तो ख्रिस्त प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये वस्ती करतो. पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आमच्यामध्ये राज्य करतो. माझ्या प्रियांनो, आणि म्हणून एक विश्वासानं तुम्हाला सांगू द्या आज की प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी परमेश्वरानं देवदूत देखील ठेवलेले आहे. आणि म्हणून प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हाला अधिकार मिळालेला आहे, तुम्हाला सामर्थ्य मिळालं आहे. देवाचं वचन म्हणतं की पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि प्रथम काय तर तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तो सामर्थ्यशाली पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला दिला आहे, यासाठी की तुम्ही आणि मी या जगामध्ये त्याचे साक्ष असे व्हावं. साक्ष देणारे, साक्ष म्हणून जीवन जगणारे असं तुम्ही आणि मी असावं, अशी देवाची इच्छा आहे. आणि शेवट, या प्रार्थनेचा शेवट करत असताना वचन 24 ते 26 मध्ये तो म्हणतो, हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे की तुझे मला दिले आहेत त्यांनी तेथे, जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे, यासाठी की जो माझा गौरव तुम्हाला दिला आहेस तो त्यांनी पाहावा, कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्या प्रीती केलीस. हे न्याय संपन्न पित्या, जगाने तुला ओळखलं नाही, मी तुला ओळखलं आहे आणि तू मला पाठवलेस असे त्यांनी ओळखले आहे. मी तुझे नाव त्यास कळवले आहे आणि कळवीन, यासाठी की जी प्रीती तू माझ्यावर केलीस ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावं. माझ्या प्रियांनो, या प्रार्थनेचा शेवट करत असताना प्रभू येशू या ठिकाणी म्हणत आहे एक आशा प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी की पित्या, जसा मी तुझ्याजवळ आहे, या जगाच्या स्थापनेपूर्वी मी तुझ्याबरोबर होतो आणि जे कार्य मला तू दिलं ते कार्य या भूतलावर मी पूर्ण केलं आणि आता पुन्हा मी तुझ्याजवळ येत आहे. आणि माझी इच्छा आहे की मी ज्या ठिकाणी आहे, म्हणजे स्वर्गामध्ये पित्याच्या जवळ, त्या ठिकाणी प्रत्येक विश्वासणारा, ज्याने येशूला आपला तारणारा उद्धारकर्ता म्हणून स्वीकारलेला आहे आणि विश्वास ठेवलेला आहे, त्या प्रत्येकानं त्याच्याबरोबर असावं, ही एक मोठी आशा प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी त्यानं दिलेली आहे. आणि सर्व जे ख्रिस्तामध्ये आहेत त्या प्रत्येकाला हा आशीर्वाद आहे. माझ्या प्रियांनो, आणि या दिवसामध्ये आम्ही अधिक आणि अधिक ख्रिस्ताला ओळखणं, जितकं आम्ही देवाला ओळखू, जितकं आम्ही ख्रिस्ताजवळ जाऊ,
माझ्या प्रियांनो, तितकं आम्ही अधिक त्याच्यावर प्रीती करू, तितकं आम्ही आमच्या लोकांवर, आमच्या शेजाऱ्यांवर प्रीती करू, आणि तितकं आम्ही देवाचं आज्ञा पालन करू. आणि म्हणून देवाला अधिक ओळखणं म्हणजे देवावर अधिक प्रीती करणं. देवावर अधिक प्रीती करणं म्हणजे आमच्या जीवनामधून आपल्या शेजाऱ्यांवर, आपले जे भाऊ आहेत, बहीण आहेत, हे जे लोक आहेत, यांच्यावर प्रीती करणं आणि त्यांची सेवा करणं असं आहे. या दिवसामध्ये माझ्या प्रियांनो, तुम्ही आणि मी, देवाचं वचन नव्या करारामध्ये म्हणतं की आम्ही पवित्र राष्ट्रातले याजकगण आहोत. आणि म्हणून आज ज्या ख्रिस्तानं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रार्थना केली, आज तुम्हाला आणि मला देखील आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मंडळीसाठी, आमच्या शेजाऱ्यांसाठी, आमच्या गावासाठी, आमच्या शहरासाठी आम्हाला देखील एक याजकीय प्रार्थना करण्याची गरज आहे. एक मध्यस्थीची प्रार्थना करण्याची गरज आहे. प्रभू येशूला 2 प्रकारचे लोक खूप आवडतात. किंबहुना असे 2 लोक तो शोधत असतो. पहिला म्हणजे जे नाही का देवामध्ये आणि राष्ट्रामध्ये जी खिंड आहे, जो गॅप आहे, त्यामध्ये उभे राहून नाही का त्यांच्यासाठी मध्यस्थी करणारे, इंटरसेसर, मध्यस्थी करणारे तो शोधतो. आणि दुसरे लोक जे आत्म्याने खरेपणानं देवाची उपासना करतात, उपासना करणारे वर्शिपर्स, हे तो शोधत आहे. माझ्या प्रियांनो, मध्यस्थी करणारे यांच्या मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये देवाचं राज्य, देवाच्या राज्याला प्रथम स्थान, त्यांच्या प्रार्थनेचा जो दृष्टिकोन असतो तो नाही का मोठा असतो, विस्तृत असतो. त्या प्रार्थनेमध्ये फक्त मी आणि माझं आणि मला नसतं. त्या प्रार्थनेमध्ये देवाचं राज्य असतं. अनेकांच्या पापांची क्षमा, शुभवर्तमानाचं कार्य, आपल्या जीवनाच्या द्वारे, आपल्या मंडळीच्या द्वारे, परिवाराच्या द्वारे जे काय देवाने तुम्हाला आणि मला प्राप्त केलेलं आहे, दिलेलं आहे, त्याद्वारे देवाचा गौरव होणं. आणि देवबाप करू ह्या दिवसामध्ये देवाचं वचन म्हणतं की ह्या भूमीचा नाश होऊ नये म्हणून मी नाही का ह्या राष्ट्रासाठी कोणी माझ्याकडे मध्यस्थी करेल का म्हणून मी पाहिले, मला कोणी एक आढळलं नाही. माझ्या प्रियांनो, या दिवसामध्ये ज्या भावांनी आणि बहिणींनी 40 दिवस उपवास आणि प्रार्थनेमध्ये आहेत, मी विनंती करेन, एक दिवस या राष्ट्रासाठी, ज्या राष्ट्रामध्ये तुम्ही आहात आणि मी आहे, या राष्ट्राच्या उद्धारासाठी, या राष्ट्रामध्ये जे देवाचं शुभवर्तमान सांगत आहेत, असे पाळक, असे सुवार्थी, असे शिक्षक, असे संदेष्टे, प्रिंट मीडिया असू दे, ह्या इंटरनेटच्या माध्यमातून असू देत, किंवा रेडिओच्या द्वारे असू देत, टीव्हीच्या द्वारे असू देत, जे शुभवर्तमान जात आहे, देवानं अनेक लोकांच्या जीवनामध्ये त्यांच्या घराचे दरवाजे उघडले जावे, त्यांचे अंतःकरण उघडले जावे आणि देवाचं वचन त्यांच्या कानावर, त्यांच्या हृदयामध्ये ठसलं जावं आणि त्यांना संधी प्राप्त व्हावी शुभवर्तमान ऐकण्याची. आणि म्हणून तुम्ही आणि मी देखील या दिवसामध्ये विशेष करून मध्यस्थीच्या खिंडीमध्ये आपण उभं राहूया आणि देवाकडे प्रार्थना करूया प्रियांनो. आणि खऱ्या अर्थानं आपण देवाला म्हणून, देवा मी आहे या राष्ट्रासाठी एक वॉचमन म्हणून, या राष्ट्रासाठी एक नाही का ह्या राष्ट्राला एक उभं करणारा, या राष्ट्राला आरोळी मारून जागा करणारा तो वॉचमन मी आहे. या राष्ट्राला आरोळी देऊन देवा तुझं वचन शुभवर्तमान सांगणारा मी एक आहे. या राष्ट्रासाठी प्रार्थना आणि मध्यस्थी करणारा असा मी एक आहे. जुन्या करारामध्ये आम्ही अनेक संदेष्ट पाहतो माझे प्रियांनो. इर्मया संदेष्टा या राष्ट्रासाठी प्रार्थना करत असताना म्हणतो की जर माझं हे मस्तक अश्रूंचा झाला असता तर मी रात्रंदिवस अश्रुपात केला असता, माझ्या लोकांचा उद्धार व्हावा यासाठी. आज आम्ही आमच्या राष्ट्रासाठी, आमच्या परिवारासाठी, आमच्या मित्रमंडळीसाठी आज आम्ही मध्यस्थी करूया. जी मध्यस्थी प्रभू येशूने वधस्तंभावर जाण्या अगोदर केली, तीच मध्यस्थी करणारे लोक
देव बाप या दिवसामध्ये शोधत आहे. आणि माझी ही प्रार्थना आहे त्यामध्ये तुम्ही एक असावे. देव बाप करो या वचनाच्या द्वारे आजची जी प्रभू येशूची प्रार्थना आहे, ज्या प्रार्थनेला हाय प्रिस्टली प्रेयर, याजकीय प्रार्थना असं संबोधलं जातं, या प्रार्थनेच्या द्वारे माझ्या प्रियांनो अनेक इंटरसेसर्स, अनेक मध्यस्थी करणारे प्रत्येक घरामध्ये, मंडळामध्ये, प्रत्येक संस्थांमध्ये प्रभू ह्या दिवसामध्ये उभे करो. अशी आपण प्रार्थना करूया. आपल्या राष्ट्रासाठी आपण प्रार्थना करूया. हा जो कोरोना सारखा एक महासंसर्ग पूर्ण जगाला वेढलेला आहे, यावर देवाचं नियंत्रण आहे माझ्या प्रियांनो, पूर्ण मला विश्वास आहे. जे काही लस वॅक्सिन आलेली आहे ती प्रत्येकाला प्राप्त व्हावी. आणि जे ह्या कोरोना व्हायरसमध्ये आजारी आहेत, ट्रीटमेंट घेत आहेत, क्वारंटाईन आहेत, होम क्वारंटाईन असू देत किंवा हॉस्पिटलमध्ये असू देत, त्यांच्या आरोग्यासाठी देखील प्रार्थना करूया. मागच्या रविवारी आपण प्रार्थना केली होती. आपल्याला मी विनंती केली होती की पंकज गोरे, मी देवाला धन्यवाद देतो की परमेश्वराने त्यांना आरोग्य दिलं आणि ते आता त्यांचा डिस्चार्ज झाला आणि ते घरी आहेत. आपण प्रार्थना केली होती नम्रता अमोलिकसाठी. देवाने तिचा प्रवास रशियापर्यंतचा सुखरूप केला. त्या ठिकाणी देखील जाऊन तिचं जे शेवटचं वर्ष आहे MBBSचं ते देखील करण्यासाठी देवानं तिला कृपा दिली. राहण्यासाठी उत्तम घर आणि चांगले तिला स्टडी पार्टनर, प्रेयर पार्टनर त्या ठिकाणी मिळाले. देवाला धन्यवाद देतो की रूम पार्टनर त्या ठिकाणी तिला चांगले मिळालेत. आपण प्रार्थना केली होती माझा भाचा प्रिन्स पुष्कराज हिवाळे, त्याचा विवाह 27 तारखेला आहे आणि म्हणून प्रिन्स आणि नेहा या दोघांच्या विवाहासाठी देखील प्रार्थना करा. प्रभूनं हा विवाह आशीर्वादाचा करावा. देवाला धन्यवाद देतो की आपल्या मंडळीमध्ये अनेक असे भाऊ बहिणी आहेत की जे प्रार्थना करत आहेत, उपवास आणि प्रार्थनेमध्ये आहेत. देवाला धन्यवाद देतो त्यांच्यासाठी देखील. आणि जे तुम्ही ऐकत आहात, पाहत आहात, तुमच्यासाठी देखील देवाला धन्यवाद देतो. या दिवसात आपण अधिक आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या घरासाठी, आपल्या मंडळीसाठी मध्यस्थी आणि प्रार्थना करूया. प्रार्थना करूया. स्वर्गीय बापा, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही तुझं मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो. आज तुझं वचन आम्ही ऐकलेलं आहे माझ्या देवा, आणि तुझी इच्छा आहे की या राष्ट्रासाठी, या राष्ट्राच्या उद्धारासाठी, या राष्ट्राचा नाश होऊ नये म्हणून या खिंडीमध्ये प्रभू आम्ही उभं राहावं आणि या राष्ट्रासाठी तुझ्याकडे क्षमा याचना करावी. प्रभू आम्ही मंडळी म्हणून, तुझं लेकरं म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो बापा. जी प्रार्थना आमच्यासाठी वधस्तंभावर जाण्या अगोदर तू पित्याकडे केली होती माझ्या बापा, आम्ही प्रार्थना करतो आमच्या मंडळीमध्ये, आमच्या समाजामध्ये, आमच्या परिवारामध्ये प्रभू प्रत्येक मध्यस्थी करणारे लोक या दिवसामध्ये उभे कर प्रभू. जे माझ्या देवा आपल्या अंतःकरणामध्ये बाप्पा तुटलेल्या अंतःकरणानं आणि बाप्पा अश्रुपूर्ण नेत्रानं आणि बाप्पा सुकलेल्या गुडघ्यावर बसून प्रभू या राष्ट्रासाठी माझ्या देवा तुझ्याकडे प्रार्थना करते. सुवार्थिक आणि बाप्पा सर्व शिक्षक आणि पाळक आणि संदेश माझ्या देव बाप्पा आणि प्रेषित या प्रत्येकांसाठी, आणि जे बाप्पा अनेक माध्यमातून तुझी सेवा करत आहे, ते हॉस्पिटलच्या द्वारे असू देत, स्कूल्स आणि बाप्पा कॉलेजच्या द्वारे असू देत, आणि हॉस्टेलच्या द्वारे असू देत, प्रभू ह्या सर्व माध्यमाद्वारे येशू तुझं प्रेम, येशू तुझं शुभवर्तमान प्रत्येक अंतःकरणामध्ये पोहोचावं आणि प्रत्येकाने येशू तुझ्यावर विश्वास ठेवावा असा अनुग्रह प्राप्त होऊ दे. आभार मानतो, धन्यवाद देतो. आज विशेष करून धन्यवादाची प्रार्थना करतो पंकज गोरेसाठी. प्रभू त्याला तू खेळलेला हाताचा स्पर्श केला, आरोग्य दिलं, उपकार मानतो बापा. नम्रतेचा प्रवास आणि त्या ठिकाणचं वास्तव्य, रशियामधील बापा अभ्यास, सर्वांमध्ये तू कृपा पुरवत आहेस म्हणून धन्यवाद देतो. धन्यवाद देतो बापा पुष्कराजसाठी आणि नेहासाठी. हे दोघं बापा आपल्या शरीरानं आणि बापा विचारानं आणि मनानं बापा आणि बापा विवाहामध्ये एकत्र येत असताना या दोघांच्या शरीराची, मनाची, आत्म्याची तू तयारी कर माझ्या देवा. आणि जसं काना गावाच्या लग्नामध्ये तू हजर होता प्रभू, ह्या विवाहामध्ये देखील तू हजर असावं असे मी आग्रहाची प्रार्थना आणि विनंती करतो. आभार मानतो, धन्यवाद देतो. आम्ही आमच्या मंडळीतील प्रत्येक कुटुंबासाठी प्रार्थना करतो प्रभू. या राष्ट्रासाठी देखील प्रार्थना करतो बापा.
आमच्या राज्यकर्त्यांसाठी देखील आम्ही प्रार्थना करतो. प्रभू, या दिवसामध्ये प्रत्येकाचं संरक्षण कर. तुझं भय प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये दे आणि न्यायानं आणि नीतीनं प्रभू या राष्ट्राला त्यांनी चालवावं असं घडू दे माझा देव बाप्पा. हा कोरोना व्हायरस, या कोरोना व्हायरसच्या सर्व बाप्पा संसर्गजन्य अशा परिस्थितीमध्ये बाप्पा आम्ही असताना आम्हा प्रत्येकाचं तू रक्षण करावंस माझ्या देवा. हा प्रभू, जे वॅक्सिन आलेलं आहे ते वॅक्सिन आमचे सर्व आई वडिलांसमाज जे वृद्ध आहेत त्यांना प्राप्त व्हावं. प्रभू, प्रत्येकाला ते मिळावं आणि बाप्पा त्यांनी आपल्या स्वतःला, आपल्या कुटुंबाचं त्यांनी काळजी घ्यावी यासाठी देखील त्यांना तू शहाणपण दे अशी प्रार्थना आणि विनंती करतो. आभार मानतो, धन्यवाद देतो. हे वचन जे जे ऐकत आहे त्यांच्या मस्तकावर तो आपले हात ठेव आणि त्यांना आशीर्वादित कर. थँक्यू फादर. धन्यवाद दे, स्तुती करत येशू आमचा प्रभू आणि तारणारा याच्याद्वारे प्रार्थना करतो म्हणून तो आहे. आमेन, आमेन. मे गॉड ब्लेस यू. देवा तुम्हाला आशीर्वाद देऊ. पुढच्या रविवारी बरोबर 11 वाजता आपण पुन्हा एकदा ऑनलाईन सेवेसाठी आपण येणार आहोत. 30 पर्यंत तरी आपल्याला ऑनलाईन चर्च ठेवावं लागणार आहे आणि त्यानंतर आपण मंडळी म्हणून आपण निर्णय घेऊया प्रियानो. परंतु या दिवसामध्ये आपण अधिक वेळ आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या आईवडील, आपले लेकरं यांच्यामध्ये आपण प्रार्थना करूया आणि आपल्या स्वतःची काळजी घ्या. माझी जबाबदारी, माझं कुटुंब. आणि म्हणून या जे आपले मुख्यमंत्री ज्यांनी सांगितलेलं त्या प्रकारे आपण सर्व शासनाचे नियम पाळूया, आपल्या स्वतःचं काळजी घेऊया. मे गॉड ब्लेस यू. देवा तुम्हाला आशीर्वाद देव. पुन्हा एकदा प्रभू येशूच्या नावामध्ये आशीषचं द्वार सहभागिता डोर ऑफ होप फेलोशिप या मंडळीमधून सगळ्यांना शालोम, प्रेज द लॉर्ड आणि जय येशू असं म्हणतो. थँक्यू.